रात्रीचा 7-12. आज कॅफेला सुट्टी? तू महाराष्ट्रात राहतोस ना? हो, अजून तरी. जरा बातम्या वाचत जा सकाळी सकाळी. महाराष्ट्र बंद आहे, कसला तरी संप चालू आहे. तो डॉक्टर पण सकाळी बातम्या ऐकत होता, ऐकलं मी तेव्हा. ती भगिनी गोड आवाजामध्ये काहीतरी बोलत होती. काय करू 24 तासवर आपले स्वागत आहे. सकाळचे 8:30 वाजलेली आहेत. आज महाराष्ट्र संपामुळे कडकडीत बंद असणार आहे. सगळ्यांना सुट्टी आज म्हणे. अरे पण जमतंय की तुला? हा. एक काम कर, तू पण ना टीव्हीवर जा बातम्या सांगायला. आय हॅव सो मेनी टॅलेंट्स, आय चूज वन. इथे पण असतो तर राडा गेला असता, बट फिल्म इंडस्ट्री किक आहे यार त्यात काहीतरी. आज पाणीपुरीचं बेत. अरे हो, म्हणजे सामान मागेच आणून ठेवलं होतं, पण करणं झालंच नाही. माझ वेळ आहे तर म्हटलं आज करून टाकू. पण ते म्हणजे तुम्ही किती बनवणार आहात? पोट भरेल ना की नाही? अरे पुरवून पुरवून खायचे, सगळ्यांना एक एक प्लेट पुरेल ना. अरे इथेच तर प्लॅनिंग चुकतं तुमचं. मी काय म्हणतोय, हे सगळं सामान एक्सपायर होण्यापेक्षा ना आपण सगळी बनवून टाकू पाणीपुरी आजच, म्हणजे तुम्हाला जेवणाचं पण टेन्शन नाही. हा खरंय म्हणा, पण सगळे खातील ना पाणीपुरी? का नाही खाणार? सगळ्यांना सुट्टी असं पण सगळे घरात बसलेत, खातील सगळ्यांना. आणि पाहिजे तर मी पण तुम्हाला थोडी मदत करतो. नाही हा, तू मदत करणं म्हणजे स्वप्नात खाऊ आपण पाणीपुरी, बनवता बनवताच संपवशील. करतो ना मदत, एवढं काय त्यात. नाही नाही नाही, आद्या हट्टापणा नाही हा. एकही पाणीपुरी देणार नाही मी तुला. बरं ठीक आहे, नाही करत मदत. फाइन, पर कैसा है ना दीदी, वो मेरे को ना थोड़ा तीखा देना. तो तीखा दे ही रहे हो तो उसके साथ 2 सूखा पूरी देना. सूखा पूरी क्यों चाहिए, वो होता है ना, तो सूखा पूरी के ऊपर दगड़ी मिर्च सेंधे नमक डालना, वो थोड़ा सा मेरे को फिर अच्छा लगेगा. बाय. ओके दीदी, थैंक यू. काय डॉक्टर, संपाचा फायदा तुला पण काच? ओ नटसम्राट, संप असला तरी हॉस्पिटल आणि बाकीच्या इमर्जन्सी सेवा बंद नसतात. मग तू कस काय घरी आज? अरे ते मागच्या आठवड्यात 24 तासाच्या 2 शिफ्ट केल्या ना मी, त्यामुळे सुट्टी घेतली. वा. देश संकटात असताना सेवेसाठी तत्पर राहणे आपले काम आहे, आणि आपण इथे बसून पेपर वाचत आहात. वा, काही स्पष्ट शब्दोच्चार आहेत. सुधारलाय तुझा वाचिक अभिनय, मला शिकवतोय. तरी इमर्जन्सी आली तरी मला जावंच लागणार आहे, माझ्या मनात असो किंवा नसो. आज दौलेने स्वतःसोबत कपड्यांना पण आंघोळ घातली. तू रोज आंघोळ करून लय धन लावलीस, आणि जिमचे काहीतरी नियम असतात, तुला माहित नाही ते. आणि तुला बोल नको, हिथंच मुरगाळीन तुला. गायबाने दवल्या वाचतोय ना रे मी. अरे बाबा, जरा बघू दे संपाचं काय झालंय. कसं आहे, केसेस बद्दल माहिती मिळते, आणि डॉक्टरना काय रे, पुस्तकं वाचलं की झालं. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तुझ्या प्रत्येक नवीन सवयीसाठी नवीन रूल लिहायचा आहे का आता? काय झालं आता टॉयलेटवर पण फिरायचं नाही मी. ती बादली बघ कुठे ठेवलीस? हे डॉक्टर, हे घे पेपर वाचत जा जरा, जगाची माहिती मिळते. काय लेखा तुला जगाचं पडलेलं नाही. कोण कोण चहा पिणार आहे? मी आधीच हातवर केलाय. अच्छा, दिसलं नाही रे मला. बनवते चहा. आता बनव. मायाच्या माया मंदी किरतीचं पाणी. आज संप आहे का संपन्न दिवस आहे रे?
सकाळी पाणीपुरीचा बेत आणि आता संचिता चहा बनवतीये. वाव. खादीच बघ फक्त. हे संचिता, अरे कसला भारी झाला हा चहा. तू बनवत का नाही मग? रोज बनवायला लावला तर मला. हे पण खरंच खूप छान झालाय चहा. मला पण शिकवशील का? हे माझी रेसिपी अशी मी कोणाला पण देत नाही फ्री मध्ये. मग पगार झाल्यावर शिकव. गंमत करतेय ग छाया. एवढं काय. एक पाणीपुरीचं कुठपर्यंत आलं? माझी काय मदत हवी आहे? नाही नाही, पण त्याआधी एक महत्वाचा प्रश्न, जेवण स्किप करून पाणीपुरी खाल्ली तर चालेल का? मला चालेल. आय डोंट हरकत. ते माहितीये मला, मी बाकीच्यांना विचारते. माझा पण चीट डे आज, त्यामुळे काय आपला विषय नाही. याचा रोजच चिट डे असतो. माझा तर काहीच विषय येत नाही. बिकॉज आय जस्ट लव्ह पाणीपुरी. पण मला नाही ना आवडत हे पाणीपुरी वगैरे. काय? ह्यात न आवडण्यासारखं काय आहे? एक्झॅक्टली. हे नाही आवडत आता त्याला काय. पण का? ते पाणी जे असतं ना ते घाणेरडं असते त्यामुळे मला नाही आवडत. पण घरात केली पाणीपुरी. अगं ही घरात केली पण ती बाहेरची असते ना म्हणून मला नाही आवडत. एक मिनिट. लांब बस. हे अगं लांब बस. अरे ऐका, मला काय वाटतं माहितीये का, डॉक्टरने तो व्हिडिओ बघितला असावा. कुठला व्हिडिओ हे तसं काय नाही रे. अरे पाणीपुरीची टेस्ट पण वाढते त्याच्याने, माहितीये का? पण तुला खरंच का नाही आवडत? ए छाया यार, सांगितलं ना नाही आवडत मला. मी आधीपासूनच नाही खात पाणीपुरी. बरोबर आहे बघ. आपण पुरीमध्ये जे भरतो त्यात वटाणा असतो. मग वटाण्यामधून आपल्या शरीराला काय मिळतं? प्रथिनं. मग ते चांगलं असतं. आणि पाण्यामध्ये पण काय पुदिना असतो. परत आपण काळं मीठ टाकतो. मग ते पचायला हलकं जातं ना, पोटासाठी चांगलं असतं. छायाकृत कथा आहे का पाणीपुरीची, हे ऐकून आता सगळ्यांना अशी इच्छा झाली असेल तर आपण आज मस्त एक ट्रिप प्लॅन करूयात. मिनी ट्रिप. पाणीपुरीच घेऊन जाईन तिकडे. ए नाही हे ट्रिप वगैरे काही नाही. बाहेर संप चालू आहे, कुठं काय परिस्थिती आहे याचा अंदाज नाही आपल्याला. त्यामुळे हे बाहेर वगैरे नाही जाणार आहे आपण. त्याचाही मला कंटाळा आलाय, तेव्हा झोपून राहणार आहे मस्त. झोपायचंय. मी म्हणलं याला झोपायचंय म्हणून नाही म्हणतोय हा. बाकी त्यांचा काय प्लॅन आहे? नाही ना, मला पण कपडे धुवायचे. इंटरेस्टेड फॉर पाणीपुरी, नॉट इन फ्रेप. आपला तर विषय तुला माहिती आहे बाबा. जाऊ द्या द्या, आपण घरीच मस्त खाऊ पाणीपुरी. पण मग जर घरी बनवणार असू ना तर मग एक काम करूयात, काहीतरी मज्जा येईल असं करू ना, गेम्स वगैरे खेळूयात. आता एवढं सांगतोयस म्हणल्यावर काहीतरी असणार तुझ्या डोक्यात. सांगून टाका ते पण. सिद्ध्या, यू क्लेवर विथ मी. काय जाऊ. तर गेम असा आहे, सगळ्यात जास्त पाणीपुरी कोण खाणार, तो सगळ्यात जास्त खाईल तो विनर, जो कमी खाईल लुझर. हा कसला गेम आहे? हा गेम नाही, हो गेम करतोय आपल्यावर. याला सगळ्यात जास्त पाणीपुरी खायच्यात ना म्हणून. आणि गेम असते ना तेव्हा त्याला एक बक्षीस पण असतं. ह्याला काय बक्षीस आहे? तुला असं कोण म्हणलं की बक्षीस नाहीये? अनाउन्स द प्राइस नो. हा, जो लुझर असेल तो विनरचं ह्या महिन्याचं भाडं भरेल. ए मी नाही पार्टिसिपेट करणार, मग मला भूक नाहीये जास्त. सिद्ध्या, तू अजून पुढचा नियम ऐकलाच नाहीये, सगळ्यात महत्वाचा. तर नियम क्रमांक 2, जो कोणी या गेम मध्ये पार्टिसिपेट करणार नाही त्याने ह्या सगळ्यांचं भाडं भरायचं या महिन्याचं. काय संबंध? आणि ही हुकुमशाही आहे, मला नाही पटलेलं आहे. अरे याला लोकशाही म्हणतात डॉक्टर. वोटिंग जास्त आहे आमचं. कम ऑन यार, बी अ मॅन. ए सिद्ध्या, गेम रूल. दिस इज द गेम, दिस इज द रूल. तू खेळतोय, संपला विषय. चला. मग जो विनर पण नाही लुझर पण नाही त्याचं काय? त्याला पण शुभेच्छा देऊयात पुढच्या कॉम्पिटिशनसाठी. शुभेच्छा. बरं चला, तर सगळ्यांनी मिळून तयारी करूया आणि सुरू करूया गेम. चला चला चला. चल चला चला घर चला रे. तयारी कर. प्रिपरेशन करतोय मी. जरा व्हिडिओ बघतो, पाणीपुरी कशी खायची. फोकस.
नका करा सुरू लवकर, लय भूक लागली मला आता, राहणं झालंय. ऐक ना, तुझं हे स्पिरिट आहे ना, ही भूक आहे ना, कॉम्पिटिशन पर्यंत राहू दे. आता तू पुन्हा एकदा रूल्स सांग सगळे. चल. ओके. तर मी आदित्य या कॉम्पिटिशनला तर सुरुवात करतोय, कारण कसं आहे, आता मी नियम सांगायला सुरुवात करतो, पण होतं काय की लोक नियम सांगण्याच्या मागे मेन मुद्दा राहू देतात. त्यामुळे काय होतं, अशी भूक लागलेली असते लोकांना, समोर पुऱ्यांचं ताट ठेवले, बटाटे ठेवले असतात, शेवपुरी. थांबतंय. रूल्स सांग. नियम क्रमांक 1, जो सगळ्यात जास्त पुऱ्या खाईल तो विनर, जो सगळ्यात कमी पुऱ्या खाईल तो लुजर. नियम क्रमांक 2, लुजरने विनरचे या महिन्याचे भाडे भरायचे आहे. नियम क्रमांक 3. नियम क्रमांक 3 असा आहे की जो कोणी या गेम मध्ये पार्टिसिपेट करणार नाही त्याने सगळ्यांचं भाडं भरायचं आहे. हे पण एवढ्या गडबडीमध्ये कोणी किती खाल्लंय कसं कळणार मग? क्लेवर, यू व्हेरी मच क्लेवर, माझ्यासोबत राहून गवल्या. तर नियम क्रमांक 4 असा आहे की सगळ्यांनी आपापले फोन्स काढायचे. एक पुरी खाल्ली की +1 दाबायचंय, एक पुरी खाल्ली की अजून एकदा +1 दाबायचंय. अशा पद्धतीने त्या कॅल्क्युलेटरवर आपण मोजूयात की कोणी कोणी किती पुऱ्या खाल्ल्या. डन गाईस, नियम सांगून झालेले आहेत. सगळ्यांनी आपल्या वाट्या उचला आणि त्यानंतर आपण हे पाणीपुरी खायला सुरू करणार आहोत. कॅल्क्युलेटर पण सगळ्यांनी रेडी ठेवा, +1 करायचं विसरू नका आणि चिटिंग कोणीही करू नका. सुरू करूयात. 3, 2, 1, come on! खाऊ नको. अरे तो खात नाहीये, गिरतोय तो डायरेक्ट. ना विश्वास असतोय, मला नाद नाही करायचा. बस यार, तो 10 खा, मैं तो 100 खा. मी हारले. बाय. दौलत बोलते, दौलत. आय क्विट. मी आद्याचं भाडं भरतो, पण आता माझ्याकडनं नाही होणार आहे. बाई, आता मला तरी नाही भरावं लागणार भाडं. किती झाले आधी बघ की तुझ्या. कॅल्क्युलेट कर. चालू आहे. अरे आद्या, जिंकलास तू बाबा. हो, माझी स्पर्धा माझ्याशीच आहे. हो का.
तर हा हा गृह विक्रम माझ्या नावावर आज झालेला आहे. मला मला खूप खूप आनंद होतोय. मला मी जिंकलोय आज. मी जिंकलो जाऊया आज. आणि आपल्या 10 पिढ्यांना पण तो मोडता येणार नाही असा झालाय. सध्या ह्याच्या कमी आहे ना, हा माझं भाडं वाढणार आहे आज. किती झाले रे फायनल? 82. काय? व्हॉट 82? खरंच बकासूर आहे. ए मी आज काय वर झोपायला जाणार नाही रूम मध्ये. मी पण खाली झोपणार. तोफांचा बडीमार कोण सहन करायचा आता. आपण खाली झोपणार इथं. कुठे झोपा सध्या, कुठे झोप, इथं बैठकीत झोप, छतावर झोप. माझ्या भाड्याचं विसरू नको. तीच बोललेलो मी काय भाड वगैरे काय भरणार नाही. ए असं केलं तर काही गेमचा सिरियसनेस राहत नाही. गप्पपणे त्याचं भाडं भरायचं. बघू. योगिता याच्याकडनं कबुली घे. सिद्ध्या, नियम आहेत, पाळावे लागतील. बरं ठीक आहे, भरतो. पण इथनं पुढे असल्या गेम मध्ये मी पार्टिसिपेट करणार नाही, आधीच सांगून ठेवते. रे आद्या, आता मी बंगल्याच्या बाहेर झोपायला जात असते. मी बंगल्यात थांबणारच नाही आज. आद्या कुठे गेलं? कुठे गेला असणार? अरे मग कसा खात होता बघितलंस ना? असं कोण खाते यार? घशात एखादी पुरी अडकली, श्वास वगैरे अडकला तर केवढ्याला पडायचं ते? डॉक्टर, स्ट्रगलरचा विषय आहे तो. परत उपाशी राहायला नको म्हणून मिळेल तेव्हा खाऊन घ्यायचं. तसं मग हा जगातला सगळ्यात सुखी स्ट्रगलर म्हणायला पाहिजे. काम कधीतरी करतो पण पोटभर रोज खातो. 82 पाणीपुरी. 82 पाणीपुरी. हा, आला स्ट्रगलर आला. सुखी स्ट्रगलर आला. 82 पाणीपुरी खाणार. करा चेष्टा करा माझी, पण गृहविक्रम माझा कोणी मोडू शकत नाही. एवढी कोथिंबीर कोण खाता रे? माझ्याकडे चिंचेचं पाणी आलं. याला सगळ्यात जास्त खाल्लंय. डॉक्टर यार, पोटाचा गेम वाजलाय, काहीतरी दे यार. चिंतेचं पाणी पडतंय फक्त. खाल्लायसच तू अशा प्रकारे की ते कन्फ्युज झाले जाता की आधी कुणी बाहेर पडायचं म्हणून. जरा वेळ थांब, पुरी पण बाहेर पडेल. 82 पडणार आहेत. हा 82. चुकलं माझं, परत नाही खाणार बाबा इतकं. ए डॉक्टर, होईल बघ नाही खाली, बघ ना. अरे मग आम्ही काही एवढं म्हणून सांगत होतोय तुला. खातोय. डॉक्टर औषध दे नाही एखादं, बघ ना. ठीक आहे चालेल. पण मी माझे कन्सल्टेशन चार्जेस वाढवले आणि मी आता 4000 रुपये घेतो पर पेशंट. डॉक्टर मुद्दाम करतोयस ना तू? अरे मुद्दाम का करेन मी आद्या? हे बघ, तुझं आता भाडं भरावं लागणार आहे, त्यामुळे मला काहीतरी कमवायला पाहिजे ना, त्याशिवाय त्याचं भांडणार. आणि त्यात नियम आहे म्हणल्यावर भरावं लागणारच. बघ, म्हणजे जर तुला जास्त फी वाटत असेल माझी तर तू जाऊ शकतो ना दुसऱ्या डॉक्टरांकडे. डॉक्टर ऐक ना, संपामुळे आता गाडी मिळेल का नाही माहित नाही, माझे उभं राहायचे वांदे. दे नाही का औषध यार. मी काय करू मग? देतोय गोळी का परत? वेळ आहे तुझ्याकडे विचार करायला, तू विचार कर. तोपर्यंत आहे मी माझ्या रूम कम क्लिनिक मध्ये. अजून येते रे आईच्या गावात मी जातो वरती. मला काय सवय पात्र्या पाहिजे नसते. नेक्स्ट बोलवते डॉक्टर. चला, तुमचा नंबर आलाय. ही चिठ्ठी द्या डॉक्टरांना. तिथे गेल्यावर थांबा 2 मिनिटं, 1 मिनिट. ठीक आहे, या. काय होतंय?
डॉक्टर मला कसं तरी होतंय. कसं तरी होते म्हणजे नेमकं काय होते? सिद्धा किती वेळा सांगितलं मला दे ना यार गोळी प्लीज. नाही या, आता द्या परत ना. तेच. ह्याला काय अर्थ आहे? ह्याला ऍक्टिंग म्हणते त्याला काय? चला. जा परत. हे असं ना करू यार प्लीज ना दे ना. एक क्लिनिक बंद. हा बंद क्लिनिक कर. चला. क्लिनिक. हा तो हा मला परत सांगत आहे ना. हा, ठीक आहे ठीक आहे. नेक्स्ट. बोलवते. हा चला तुमचा नंबर आलाय. हे घ्या चिठ्ठी. डॉक्टर या या. हॅलो डॉक्टर. हॅलो. मला कसं तरी होतंय. कसं तरी होते? पोटात दुखतंय. बर. पाणी काय 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 खाल्लंय तुम्ही? किती वेळा सांगितलं डॉक्टर. हा? पाणीपुरी खाल्ली मी. पाणीपुरी खाल्ली. डॉक्टर पाणीपुरी खाल्ली. पाणीपुरी खाल्ली. किती खाल्ली? 82. यार ते ना द्या ना डॉक्टर प्लीज मला औषध द्या. मला मी 82 पाणीपुरी खाल्ल्या. मी इथून पुढे नाही खाणार. मला त्रास होतोय. मी बघतो पुढे कसं काय सगळं ते. मला प्लीज द्या ना. ठीक आहे ठीक आहे. औषध द्या मला डॉक्टर. हो कळलं कळलं देतो. खावा. डॉक्टर ते फक्त भाड्याचं आपलं ते हा? मी करतो ऍडजस्ट. हा गुड. बरं ते कन्सल्टिंग चार्जेसचं बोलला ना तुम्ही? हा हा ते बोलणं झालेलं हा. आहे. बाहेर जाताच मी त्यांच्याकडनं भरून घेईन. लगेच कन्सल्टिंग चार्जेसची जी अमाऊंट होती आपली ती थोडी वाढवून मी द्यायचं वाढवून? म्हटलं. हो इथं ही लिहिलंय जी अमाऊंट आहे नाही ती चिठ्ठी तिथं पडली वाटतं मग अशी काहीतरी असं मला वाटतंय. अहो सिस्टर पेशंट पण आला. मला कुठे वाढ भरायचं? डॉक्टरांना वाढ भरायचं. बरं डॉक्टर मी येते. मला खूप उशीर झालाय. मला वाट बघत असतील घरी ना. कन्सल्टिंग चार्जेस. काळजात कोरलेला मैत्रीचा सात बारा बारा. हो हो बेभान जिंदगीची लायेल फाईल यारा यारा. हो हो काळजात कोरलेला मैत्रीचा सात बारा.